आमची तयारी झालेली आहे. आता आम्ही निघालोय खेडताई रेलवाई खेडची ग्रामदेवतेच्या दर्शनाला. नमस्कार. तर आम्ही सांची सचिन, तुमचं सांची सचिन स्टोरीज या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. हिंदू नवीन वर्षाचा आणि गुढीपाडव्याचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हे नवीन वर्ष सगळ्यांसाठी आनंदाचं, भरभराटीचं, ऐश्वर्याचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही आताच दर्शन घेऊन आलोय. आज आता काहीतरी गोड बनवायचंय म्हटलं, नेहमीप्रमाणे रेसिपी शेअर करूया. फक्त सगळे गुढीपाडव्याला पुरणाची पोळी बनवतात, पण मला ती अजून छान पद्धतीने येत नाहीये. त्याच्यामुळे आम्ही ती रेसिपी न करता दुसरा एक स्वीट पदार्थ करतोय, ज्याचं नाव आहे शाही तुकडा. तर चला सुरू करूया लगेच. सगळं साहित्य सांगते. ब्रेड आहे, लिंबू घेतलाय, केशर आहे, साखर आहे, कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर घेतलेली आहे, 1 कप पाणी घेतलेलं आहे, 3 वेलची आहे आणि थोडं जायफळ वापरणार आहे आणि अर्धा लिटर दूध. तर मी आता 1.5 कप पाण्याचा पाक बनवणार आहे. तेवढीच साखर आहे, त्यामध्ये मी साखर टाकते. पाणी होतं तेवढीच साखर आहे आणि थोडंसं केशर. त्याचा छान पाक करून घेणार. इथे मी 2 कप दुधाची रबडी बनवायला दूध घेतलेला आहे आणि त्याला आता बघू शकता उकळी येते. जशी त्याला साय पकडते तसं मी पुन्हा ती साय बाजूला करते, जेणेकरून ते रबडी तयार होईल, म्हणजे घट्ट होईल. आणि हे दूध आपण म्हशीचं दूध घेतलंय. म्हशीचं दूध नॅचरली घट्ट असतं आणि त्याला साय जास्त येते, त्याच्यामुळे म्हशीचं दूध घेतलंय. ही आपण घेतली कस्टर्ड पावडर, व्हॅनिला फ्लेवर आणि त्याच्यामध्ये मिल्क पावडर आहे, असं मिक्स करून घेतलंय. प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा उकळी येणार तेव्हा तेव्हा ती साय, त्याला वारा लागला की साय तयार होणार आणि ती साय आपण बाजूला करून घ्यायची. जशी दुधाला उकळी येते तशी थोडी थोडी मी हवा घालते, म्हणजे पटपट पटपट ती साय तयार होते. तशीच मी ती बाजूला घेते परत. हे तुम्ही पहिल्यांदा कधी बनवलं होतं का? नाही नाही, प्रयोग नाही. त्याच्या आधी बनवलंही नाहीये, पण प्रयोग असं नाही म्हणता येणार. केशरचा वास छान येतो. बोलो जो बाकी से तो केशर नाही. दूध आटलंय, क्वांटिटी कमी झाली आहे आणि थोडस ही साय बघा भरपूर साठली आहे. अजून थोडं आपल्याला ते आटवायचं आहे. थोडं मला मिल्क पावडरचं हे प्रमाण कमी वाटलेलं, त्याच्यामुळे मी अजून टाकले. आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आणि कस्टर्ड पावडर थोडीच पाहिजे. ती जी साय आलेली आहे ती सगळी बाजूला करून घेतली. मला हवंय थोडं दूध आटलेलं आहे. अजून थोडं ते साखराने टाकल्यानंतर 3.5 चमचे मी साधारण टाकले. मला जास्त शुगर प्रॉब्लेम काय त्यांनी खायची नाही, याच्यामध्ये भरपूर आहे शुगर. आता हे मी सेंटरला ढवळतीये. तूप गरम असल्यामुळे ती लगेच विरघळतेही आहे. साखर विरघळली आहे आणि आता मी कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरची थोडी क्रीम टाकते. क्रीम बोलले का मी? मिक्सर टाकते. ते मिक्सर टाकल्यानंतर आता ही जी साय लागलेली आहे ना, आपण जी बाजूला काढली होती, ती सगळी आता दुधामध्ये एकत्र करून घ्यायची पुन्हा. हे बघा. आणि आता याला छान मिक्स करायचंय. इथे पाक आपला तयार झालेला आहे. पाक अगदी तार सोडेपर्यंत नाही करायचा आहे, त्याच्यापेक्षा थोडासा कमी असतानाच बंद करायचा आहे गॅस. म्हणजे थोडा चिकट लागायला लागला की गॅस बंद करायचा. पाक मी उतरलाय गॅसवरून आणि आता त्याच्यामध्ये मी थोडस लिंबाचा रस ऍड करणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ नयेत, तो असाच राहावा म्हणून. केशर पण छान दिसतंय त्याच्यात. मला खूपच उष्णता आहे बाहेर. ठीक आहे. रबडी तयार झालेली आहे. ती बघ, कोणाला हवे तर त्यांनी या लवकर खायला. खूपच टेम्पटिंग दिसते आणि वास सुद्धा छान येतोय. आणि अशा प्रकारे मी वेलची टाकायला विसरले. सगळं मिश्रण एकजीव करण्यासाठी आपण वापरतोय लाकडी आहे तो, वास पण येतो. आणि आमची झाडं आहे वाढ वेलची पावडर छान कूट करून टाकायचा. खूपच
आटलंय दूध, ऑलमोस्ट रबडी छान. नाही, बासुंदीपेक्षा पण हे ठीक आहे. आणि मला आवडतं म्हणून मी टाकतेय. हे ऍज पर चॉईस आहे. थोडस जायफळामुळे गोष्टी पचायला खूप छान सोप्या जातात आणि आम्हाला त्याचा फ्लेवर आवडतो. मस्त झाली रबडी. या कडा मी ब्रेडच्या काढून टाकते. तो व्हाईट ब्रेड लागतो. हा, म्हणजे खाताना असं हे लागत नाही, कडक कडक लागत नाही. आणि याचे 2 तुकडे करते मी. मुद्दामून छोटे तुकडे करते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. ते छोटे छोटे बाईट खायला छान लागतात. रेसिपी मध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि कमेंट करा, भरभरून करा, म्हणजे आम्हालाही फीडबॅक मिळाल्यावर छान वाटतं. व्हिडिओ करायला पण बरं वाटतं. आणि आम्ही अजूनही उपाशी आहोत सकाळपासून. तर दुपार झाले, जेवण झालंय, पण नैवेद्य दाखवायचं अजून आणि मग आम्ही जेवणार आहे. मगाच्या इन्ग्रेडियंट्स मध्ये दाखवायचं राहिलं होतं तूप. आता हे ब्रेड आहेत ना, ते आपल्याला तुपामध्ये फ्राय करायचे. ब्रेड तुपामध्येच फ्राय करायचे, तेलामध्ये अजिबात चालणार नाही. त्याचा इफेक्ट टेस्टवर होणार, म्हणजे 100% होणार. त्याच्यामुळे तुपातच फ्राय करायचे आहे ब्रेड. थोडेसे ब्राऊन होईपर्यंतच आपल्याला ते तळायचे आहेत. एकदम क्रिस्पी करायचं नाहीये, थोडस नरमपणा ठेवायचा त्यामध्ये. हो, आता पाक मी या सगळ्या ब्रेड्स वर ओतते. वास खूप सुंदर येतोय, खरंच टेम्पटिंग वास येतोय. शाही तुकड्याची खाण्याच्या अगोदरची जी प्रोसिजर आहे ती चालली आहे. ऑलमोस्ट डन. नैवेद्य दाखवून मग आपण खायला सुरू करू. रबडीचा लेअर पूर्ण स्लाइसवर टाकायचा आणि थोडा वेळ ते शाही तुकडा आता तयार झालेला आहे. आम्ही नैवेद्य दाखवून मग परत चव घेणार. टेस्ट घेऊ.